हाय, मी सकाळीच गावाकडे यायला लागले होते कारण ताईचं लग्न जवळ आल्यामुळं हे कुरकुमच्या कारखान्यात एवढा वास येतो इथं. इथले लोक राहणार तर ते कसं सहन करतात काय माहिती. छान असा माझा प्रवास सुरू झाला बसमध्ये असताना. नंतर मी आमच्या करमाच्या स्टेशनला पोहोचले. तिथं उतरल्यानंतर मी वडापाव खाल्ला. छान असा मला खूप भूक लागली. मग माझ्या एवढ्या सगळ्या बॅगी होत्या, मी आले होते. मला माझा भाऊ न्यायला येणार होता, त्याच्यामुळे मी बस स्टँडवरती थांबले होते. तो मला न्यायला आला. मग आम्ही घरी जायला निघालो. तर घरी पोहोचल्यानंतर आजी आजोबा पण गावाकडे होते. मग जेवण केलं, शेतामध्ये गेलो तर आमचा गहू करायचा होता. आईचे सगळे थांबले होते. आमचं गहू करायची मशीन पण आली होती. नंतर गहू करायला सुरुवात केली. तुम्ही शेतातला कधी गहू केला आहे का? ह्या अशा यंत्राने मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही सर्वांनी मिळून गहू केला. मी गव्हाची पिशवी होती, त्याच्यामध्ये गहू पाटेने ओतत होते. गहू करून झाल्यानंतर त्याला मी सगळे घरी आलो. तर घरी आल्यानंतर मी छान अशी फ्रेश झाले, अंघोळ केले. नंतर कैरी कापली, कैरी खाल्ली. ह्या सीझनमध्ये पहिली कैरी तुम्ही खाल्ली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आईला आजी मेहंदी लावत होत्या नंतर ह्या दोघी माई लेकीता. नंतर आमच्या साड्या पॅकिंग सुरू झालं, बस्त्याची पॅकिंग. आम्ही सगळ्यांनी एकत्र करून साड्याचे पॅकिंग केले. बस्ता ही रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी व पिठलं होतं. आम्ही चुलीवरती स्वयंपाक केला.